सर्वप्रथम मी सर्व मतदारांचे आणि सर्व जनतेचे मी आभार मानतो की ज्यावेळेस मी तोगरी जिल्हा परिषद अंतर्गत फिरत आहे तर त्यावेळेस मला एवढा छान प्रतिसाद मिळत आहे की अपेक्षेच्या पलीकडे त्या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे। आणि माझ्यासोबत जे काही पंचायत समितीचे उमेदवार आहेत शिवाजी बालाजी बिरादार साहेब तसेच आमच्या भगिनी त्या ठिकाणी दावणगाव पंचायत समितीमधून सौभाग्यवती त्या ठिकाणी वैष्णवी सुशील अनिले यांची टीम आम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आम्ही फिरत असताना डोर टू डोर कॅम्पेनिंग करत असताना लोकांचा जो प्रतिसाद मिळत आहे प्रचंड लेवलचा आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी केलेल्या अनेक प्रकारच्या योजना जसं लाडका भाऊ लाडकी बहीण योजना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात। अनेक प्रकारे त्यांनी जे 60 वर्षाच्या पुढच्या महिला असतील विधवा महिलांना अनेक प्रकारचे त्या ठिकाणी एक आधार म्हणून त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या चेहऱ्याला बघून त्याच पद्धतीने आम्ही ग्राउंड लेवलला ज्या पद्धतीने एफर्ट्स दिलेले जे काही काम दिलेले ते कामाला बघून सुद्धा आम्हाला लोकांचा एकदम प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे। आमच्या पुढचे उमेदवार हे खूप श्रीमंत आहेत, करोडपती अब्जोपती म्हणलं तुम्ही चुकीचं ठरणार नाही, पण त्या ठिकाणी सुशिक्षित त्या ठिकाणी म्हणून आमच्याकडे पाहिलं जातं आणि आमच्याकडे काहीतरी आशा अपेक्षा की भविष्यामध्ये काहीतरी समाजासाठी करतील म्हणून माझ्यासोबत माझे जे पंचायत समितीचे उमेदवार आहेत त्यांच्याकडे एक अपेक्षा आणि एक आशा म्हणून त्या ठिकाणी जनता आमच्याकडे चांगल्या उद्देशाने आमच्याकडे पाहत आहे आणि असाच प्रतिसाद राहिला तर 100% आम्ही या ठिकाणी तोगरी जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती आम्ही शिवसेनेचा भगवा झेंडा आम्ही त्या ठिकाणी फडकू। आता जो तगडा आव्हान आहे त्या ठिकाणचे आमचे विरोधक जे आहेत ते मुरब्बी राजकारणी म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। अनेक वेळेस मी सत्ता भोगलेले आहेत, अनेक त्या ठिकाणी कामं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कामातून वेगवेगळ्या प्रकार त्या ठिकाणी करण्यात आला। मला कोणाला टीका टिप्पणी करायचं नाही, पण मुळामध्ये त्या ठिकाणी मला एकच म्हणायचं आहे की अनेक वेळेस त्यांना थांबलेले त्या ठिकाणी निवडणुका त्यांनी लढवलेल्या आहेत, घराणेशाही त्यांच्या घराघरात राजकारण आहे। तर आमची एकच विनंती आहे की आता घराणेशाहीला कुठेतरी आळा घातला पाहिजे, सर्वसामान्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला त्या ठिकाणी नवीन नेतृत्वाला त्या ठिकाणी आपल्याला राजकारणामध्ये संधी दिलं पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी आमच्यासारख्या तरुणांना निवडावं असं मी जनतेला आवाहन करतो त्या ठिकाणी।